मी बोरिवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्यायजी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे। मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित सर्व सम्मानित नागरिक बंधू आणि भगिनी, नाट्यगृह जरी लहान असला तरी चर्चा फार महान झाली होती। पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो, चर्चा करून कोणाचं मन जिंकता येत नाही। कोणी किती सांगितलं की तुझे आई वडील पापी आहेत, खराब आहेत, म्हणून आपण आई वडिलांना विसरणार नाही, बदलणार नाही। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बद्दल हीच भावना जो स्वयंसेवक आहे त्याच्या मनात असते। मी संघाचा स्वयंसेवक आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे। काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती, मग का कवी भूषण असा बोलून गेले की काशी करबला होती, मथुरा मदीना होती, अगर शिवा न होता तो सुन्नत सफी होते ना मुघल तेव्हा, आणि महाराजांनी त्यांचीच चाकरी केली असती तर आज आपण ज्या महाराजांबद्दल एवढं बोलतो ते बोललो असतो का? हा पहिला प्रश्न। संघाबद्दल काय प्रेम आहे, काय आदर आहे, काय स्थान आहे, हे जेव्हा मला बोरिवलीतून आमदारकी मिळाली तेव्हा तिथले लोक, काही लोक मला ओळखत होते पण संपूर्ण समाज मला ओळखत नव्हता। पण माझ्या वेबसाईटवरती मी संघाचा बाल स्वयंसेवक आहे असा उल्लेखच बोरिवलीत झाला, आणि संघाचा स्वयंसेवक आहे तर प्रामाणिकच असणार म्हणून मुंबईत सर्वात जास्त मतांनी बोरिवलीकरांना मला मिळाली। ही संघाची पुण्याई आहे, हे संघाने आजपर्यंत कमवलं आहे। सेवा परमो धर्म हे आमच्या सनातन विचारांनी आज नाही, हजारो वर्षापूर्वी आम्हाला शिकवलंय। आणि आमच्या सर्व संघटनेने सेवा करूनच लोकांना जिंकायचं, धर्मांतर करून नाही। त्याच्याकडे काही कमी आहे म्हणून मदत करता करता त्याचं परिवर्तन धर्म करायचं असं आम्हाला शिकवलं नाही। आणि म्हणून जेव्हा आम्ही दान देतो तेव्हा बाकी लोक जी कंडिशन घालतात असं आम्ही घालत नाही। आणि म्हणून उदाहरण बाजूला सिद्धिविनायक आहे, आम्ही सगळे श्रद्धेने देवापुढे जातो, तिकडे जे अर्पण करतो तिकडे महाराष्ट्र शासनाच्याकडे तिजोरी आहे, आणि तिथे हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बुद्ध असेल, कोण पण असेल, जो अर्ज करतो त्या प्रत्येक माणसाला मदत केली जाते। याच मुंबईत हाजी अली सुद्धा आहे आणि माहीम दर्गा पण आहे, तिथे असा विचार का होत नाही? हा माझा प्रश्न आहे। समाजात काम करताना रवींद्रजी जसं बोलले तेव्हा तसे विचार माझ्या पण मनात यायचं। मी विज्ञानचा विद्यार्थी आहे, माझ्या मनात पण अनेक प्रश्न होते। पण माझ्या बोरिवलीत सरकारी जागा आहे, तिकडे मजार बांधून टाकली। मी चौकशी केली की ते कोण बाबा होता, काय भलं केलं होतं, तर पोलीस पासून कोणालाही सांगता आलं नाही भाई की इथे कोण बाबा राहायचा। पण मजार बनवायची आणि सरकारी जागेवर कब्जा करायचा, जर आता आम्ही जागे झालो आणि त्याला लँड जिहाद म्हणतोय तर यांचं चूक काय? माझ्याकडे एक आई आली, रडत होती की माझ्या मुलीला एका मुस्लिम युवकाने पळवलंय। आम्ही प्रयत्न करून त्या मुलीला परत आणलं आणि एक नवीन एग्रीमेंट मी मीडियाच्या समोर दिलं, आणि ते एग्रीमेंट होतं की ज्या मुलाबरोबर ती गेली आहे तिच्या संपत्तीवरती, चल अचल संपत्तीवरती त्या मुलीचा कुठलाही अधिकार नाही। मग फक्त त्या मुलीचं धर्मांतर करण्यासाठी, तिची मजा घेण्यासाठी लग्न करायचं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जायचं, हे लव जिहाद नाही का? याच्या विरोधात कोण बोलणार नाही का? मग कबीरदास बोलून घेते होते ना कि अल्लाह क्या बहरा था कि बांग सुनाई देना पड़ता है उसको, उसके लिए माइक लगती है। मग हे लोक का स्वीकार करत नाही? आणि आम्ही सहिष्णू होतो, आत्ता पण आहोत, आणि म्हणून आम्हाला संपून टाकायचं का? गांधींचं सगळं पटतं मला, पण एका गालावर मारलं तर दुसरं गाल पुढे घ्यायचं हे आता आपल्याला पटत नाही।
आता आपल्याला मारलं तर हात तोडून टाकायचं, आपल्याला संपवायला कोण आला तर त्याला संपवायचं. हे केलं नाही म्हणून काश्मीरमध्ये अपराध झाला, हे केलं नाही म्हणून केरळमध्ये आपण हेच आपली सहिष्णुता दाखवून गेलो म्हणून 1/3 मुस्लिम झाला, 1/3 ख्रिश्चन झालं. आता समाज जागा झालाय आणि आमच्या विचारांची प्रचिती फक्त या देशात नाही तर जगभरात आहे. मी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो तेव्हा विश्व संघ शिबिरचं आयोजन मला करण्याची संधी मिळाली. त्याच्यात मी सहभागी होतो, एक स्वयंसेवक होतो. आणि जगभरात जे संघाचं काम आहे, वेगवेगळ्या नावाने असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, जी विश्वसनीयता निर्माण केली आहे संघाने लोकांच्या मनात, ती सेवाच्या माध्यमातून जो जसा आहे त्याला तसं घेऊन त्याच्यात पाहिजे तसा बदल घडवून चरित्र निर्माण करून एक देशभक्त युवक तयार करण्याचं काम जे संघाने केलंय तसं निर्माण अनेक संस्थांनी केलं नाही. निस्वार्थ बुद्धीने काम कसं करायचं, मग कोविड असेल किंवा कुठलीही विपत्ती देशावर आली तर त्यावेळी आपल्या जीवाची चिंता न करता समाजासाठी खटायचं, हे आम्ही सुद्धा आमच्या डोळ्याने बघितलंय. आणि म्हणून संघाची विस्मृती आहे. अवधूत वाघजी माझे मित्र आहेत. अनेक मुद्द्यांवरती आम्ही चर्चा करत असतो, अनेक विषयांवरती आम्ही प्रवास करताना एकमेकाशी भांडण असतो. पण मी अवधूत वाघ यांचं अभिनंदन करीन. स्वयंसेवक तर ते आहेच, पण अनेक वेळा आपण आपल्याला जे वाटतं तोच विचार आहे असं मांडतो आणि ॲक्च्युअल आपली विचारधारा काय आहे त्याबद्दल अभ्यास करत नाही. आता फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञान सगळीकडे जातोय, पण आपलं मूल विचार अभ्यास करून हे पुस्तक जयस्तुते लिहिण्याच्या आधी अवधूतने किती पुस्तकांचं वाचन केलं, एक लेख लिहिण्याच्या आधी, कारण संघावरती लिहायचं आहे, कुठेही गडबड झाली तर स्वतःचं करिअर बर्बाद होईल अशा असताना सुद्धा अवधूत वाघने त्याच जबाबदारीने या पुस्तकाचं लेखन करण्याचं धैर्य दाखवलं. म्हणून मी अवधूत वाघ यांचं अभिनंदन करतो. हा, पाकिस्तान बांगलादेश माझ्याच देशाचे भाग होते. अखंड हिंदुस्थान म्हणून अफगाणिस्तानपर्यंत आमची सत्ता झाली पाहिजे आमचं मत आहे. छत्रपती शिवरायांनंतर पेशव्यांपर्यंत आपण आपल्या साम्राज्याचा विस्तार केलाय आणि अनेक मुघलांना आपल्या आधिपत्याखाली आणले. आणि मुसलमान संपलेच पाहिजे हा विचार तेव्हा पण नव्हता, हा विचार आत्ता पण नाहीये. म्हणून देशात इतक्या भूभागावरती आमचं राज्य असून सुद्धा आमच्या राज्यात कधी आम्ही मुसलमानांना मारलं नाही, संपवलं नाही. पण एक रोल मॉडेल वेस्ट बेंगॉल याच्याबद्दल पत्रकार का बोलत नाही मला माहित नाही. भाऊ, मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय आणि मला कधी येऊन तुमच्याशी चर्चा करेन. वेस्ट बेंगॉलमध्ये 1947 पासून ते आजपर्यंत भाजपची सत्ता नाही आहे. सर्वात पहिलं तिकडे काँग्रेसचं शासन होतं, त्याच्यानंतर कम्युनिस्टांचं शासन होता आणि आता ममता दीदींचं शासन आहे. तर तिकडे तर सर्वात जास्त कोण सुखी राहिला पाहिजे होता तर मुसलमानच राहिला पाहिजे होता. मग मुसलमान सर्वात गरीब त्याच भागात का? आणि आज प्रत्येक ठिकाणी इथे येण्याच्या आधी एका सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये रस्त्याचं काम करताना 22 बांगलादेशी लेबर काम करत होते. त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन इकडे आलोय. आपल्या देशात नाव बदलून बोगस आधार कार्डच्या आधाराने नाव विचारलं मग पप्पू का, नाव विचारलं मग राजू का, मग तुमचं नाव उस्मान आहे तर उस्मान बोला ना, का तुम्ही नाव बदलता? आणि हे देश काय धर्मशाला नाही. परस्पर मैत्री याचा अर्थ आम्ही मुस्लिम राष्ट्रांबरोबर संबंध स्थापित करतो, याचा अर्थ हा देश सनातन नाही, हे संपवायला आम्ही निघालोय असं नाहीये. आमची आयडेंटिटी ठेवून आमचं मूल विचार घेऊन जेव्हा आम्ही जगाच्या समोर गेलो आहे तेव्हाच आमची स्वीकृती वाढली आहे. याच्या आधी जेव्हा आम्ही पश्चिमेचं लांगन चालन करत होतो तर आपल्याला हे जे अमिताभ बच्चनचा जोकर असतो ना त्याला जेवढी मान्यता होती तेवढीच आपल्याला मान्यता होती. आता जेव्हा आपण आपलं सनातन विचार घेऊन जगाच्या समोर जातोय तेव्हा भारताचं जी ताकद आहे ती जगात वाढली आहे आणि भारताचं ऐकलं जातंय. अनेक विद्वान इकडे आहेत, मी जास्त बोलणार नाही. पण लहानपणी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ दामले पार्ल्यात उत्कर्ष मंडलमध्ये काम करायचे, फार प्रामाणिक स्वयंसेवक, त्यांचं निधन झालं. आज शोकसभा आहे म्हणून आपल्या सगळ्यांची माफी मागून इथून बोरिवलीचा प्रवास
कठीण आहे. आणि म्हणून अवधूतजी, मी सर्व मान्यवरांचं असं नाही की मी प्रवचन देऊन निघून गेलो, असं नाही आहे. मी स्वयंसेवक आहे आणि आम्हाला तर्कबुद्धीने नाही तर सेवा या माध्यमाने परस्पर संबंधाने माणसाला घडवण्याचं शिकवलं आहे. आणि म्हणून तर्कशास्त्रामध्ये जर परिवर्तन झालं असतं तर टी व्हीवरती एवढे डिबेट होतात, या डिबेटमधून भरपूर काय परिवर्तन घडलं असतं, पण काही परिवर्तन घडत नाही. म्हणून आम्ही संघाचे स्वयंसेवक आपलं विचारांवर आमचे श्रद्धेय परमपूज्य सरसंघचालक जे आम्हाला शब्द देतात तो आमच्यासाठी आदेश आहे. अंधभक्ती म्हणत असाल तर अंधभक्ती, आम्ही अंधभक्त आहोत, पण आम्ही संघाच्या विचाराने देशभक्तीसाठी काम करणार म्हणजे करणार. आणि संघाचं 100 वर्ष पूर्ण होत आहे, कारण आम्ही भगवा ध्वजाला गुरु मानतो. कुठल्याही व्यक्तीची पूजा आम्हाला शिकवली गेली नाही. आणि म्हणून अनेक संस्था चांगलं काम करून सुद्धा संपत आल्या आहे, पण संघाचा विचार हा पुढेच पुढे जात आहे, कारण याच्या मूल भावनेमध्ये व्यक्ती नाही आहे. खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद संजयजी. नक्कीच संघाचा एकदम प्रत्यक्ष असा राजकारणात सहभाग नसला तरी संजयजींचं वक्तृत्व, त्यांचं धडाडीचं काम बघता संजयजींसारखेच अनेक नेते खूप मोठे संघानेही संघाच्या मुशीतूनच सर्व त्यांचे शिस्त, त्यांची कार्यपद्धती हे संघाकडूनच त्यांना मिळालेलं एक वरदान आहे.